उष्णतेचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढतोय। तापमानानं 42 ते 43 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय। प्रखर उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत। दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। प्रशासनानं जिल्ह्यातील सर्वच शाळांच्या वेळेमध्ये बदल करून शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये भरवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि वाशिम जिल्ह्यातील या उकाड्याचा आणि उष्णतेच्या लाटेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात मागील 8 ते 10 दिवसापासून सूर्य आग उगत आहे। दिवसेंदिवस उन्हाचा पारा जो आहे तो 43 ते 44 अंश सेल्सिअस पार केला झालेला आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। आपण बघू शकता आता सकाळचा टाइम आहे आणि या सकाळच्या टाइमावर रस्त्यावर तुरळक गर्दी बघायला मिळत असून काही रस्ते जे आहेत ते निर्मूलश झाल्याचं दिसत आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यातील सर्व शाळा ज्या आहेत त्या तातडीने बदल करण्यात आलेला असून आता शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेतच भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। दुपारच्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केला आहे। तसेच शाळांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था ठेवावी आणि पालकांनाही मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। मागील 2 दिवसापासून दिवसा उन्हाचा कडाका आणि सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे। अशातच हवामान खात्याने जिल्ह्यात 20 आणि 21 दरम्यान तुरळक भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। जिल्ह्यात 13 एप्रिलपासून उन्हाचा कडाका वाढतच असून आता तापमान जे आहे ते 43 अंशाच्या वर पोहोचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, हलकेसे पांढरे कपडे घालावे व पाणी पिण्यात नागरिकांनी जास्त पाण्याचा वापर करावा आणि तसेच सकाळी 11 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।